यवतमाळ जिल्ह्यातल्या वणीचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची कन्या अश्विनी हिच्यावर आज पिंपरी चिंचवडमध्ये जीवघेणा हल्ला झालाय। हल्लेखोर राज बक्षीला अश्विनीच्या मित्रांनी पकडून दिलंय। अश्विनी ही पिंपरी चिंचवडच्या बालाजी सोसायटीच्या महाविद्यालयात MBAचं शिक्षण घेत आहे। अश्विनीच्या डोक्यावर वार करून तिची हत्या करण्याचाच आरोपीचा प्रयत्न होता, पण सुदैवाने अश्विनीने तिचा हात मध्ये आणला आणि त्यात तिची करंगळी तुटली। तिच्यावर आता खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दरम्यान राज त्रास देत असल्याची तक्रार अश्विनीने कॉलेजच्या प्रशासनाकडे दिली होती, अशी देखील माहिती पुढे येते। कॉलेज प्रशासनाने याबाबत पोलिसांना का माहिती दिली नाही हे अजून मात्र स्पष्ट झालं नाही। दरम्यान अश्विनीच्या मित्रांनी हल्लेखोर राजला पकडलं आणि त्याला वाकड पोलिसांच्या ताब्यात दिलं। वाकड पोलीस आता अधिक तपास करतात। अश्विनी ही यवतमाळच्या वणीचे आमदार संजीव रेड्डी बोतकुरवार यांची मुलगी आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अश्विनी बोतकुरवार या तरुणीवर आज हल्ला झाला। ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी मी आहे। आपण पाहू शकता या ठिकाणी ज्या शस्त्रानं अश्विनीवर हल्ला करण्यात आलेला आहे ते शस्त्र आपण पाहू शकता। अतिशय धारदार आणि तीक्ष्ण हत्यार हे जे आहे ते हल्ल्यासाठी वापरण्यात आलेले आहे। तिची सॅक आपण पाहू शकता। त्याचबरोबर रक्तात माखलेली तिची चप्पल जी आहे तीही आपण पाहू शकता। राज बक्षी हा मूळचा हरियाणाचा आहे। अश्विनी जी आहे ते अगदी कॉलेजच्या समोरचं जे ही इमारत आहे हे वसतिगृह आहे, या ठिकाणीच अश्विनी राहते आणि अगदी कॉलेजच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडलेली आहे। याच ठिकाणाहून ती निघालेली असताना राजने तिच्यावर हल्ला केला। हा हल्ला परतवून लावत असताना अश्विनीची करंगळी जी आहे ती तुटलेली आहे। या हल्ल्याच्या दरम्यान अश्विनीचे जे मित्र आहेत ते या ठिकाणी होते घटनास्थळावर। त्यांनी राजला जे आहे ते पकडलेलं आहे आणि पोलिसांच्या ताब्यात दिलेला आहे। एकूण एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झालाय का किंवा छेडछाडीतून झालाय का याबाबत पोलीस तपास करत आहेत। मध्ये अश्विनीने राज बक्षी हा जो आरोपी आहे तो आपल्याला छेडत असल्याची कॉलेज प्रशासनाकडे तक्रार केली होती। कॉलेज प्रशासनाने त्याच्यावर काय कारवाई केली हे चौकशीनंतर स्पष्ट होईल। मात्र एकूणच या घटनेने पिंपरी चिंचवडमध्ये खळबळ उडालेली आहे आणि पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट पवन कुलकर्णीसह कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।